ताई, 5वा मृत्यू झालेला आहे, याला जबाबदार कोण आहे? आधी सर्वांना माहिती होतं पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली, पण महापालिकेने काहीच कारवाई केली नाही असा आरोप होतो. नाही, महानगरपालिकेने काहीच कारवाई केली नाही हा जो आरोप होतोय, याच्यामध्ये आपण हे पाहिलं पाहिजे सातत्याने की मागच्याच महासभेमध्ये आपण एक विशेष महासभा देखील घेतो आहे, ती 7 तारखेला निश्चित केलेली आहे. पण या पार्श्वभूमीवर आपण बघता आहे की आर्थिक जी मदत आहे ती आपण जाहीर केली, एकाला कुटुंबाला दिली सुद्धा. आणि जो विषय आहे त्याच्यामध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहे. काही सगळ्याच मेजर कंत्राटदारांना आपण पेनल्टी केली आहे. आता हे जे कंत्राट आहेत ते सगळे प्रशासकीय काळात देण्यात आले आहेत, हे सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी असतील किंवा जे अलॉट करण्यात आलेले जे नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये पहिली जी शास्ती आहे ती आपण पेनल्टी आहे. दुसरी जी शास्ती आहे ती कंत्राट तुमच्याकडनं का काढून घेऊ नये अशा प्रकारचं आहे. आणि तो आता आम्ही पाऊल आता उचलत आहोत की दुसरी जी आहे, कारण पहिली वॉर्निंग देऊन झालेली होती. आम्ही आपल्या पद्धतीने आपण बघितलं असेल, मी असेल, सर्व पदाधिकारी, उपमहापौर, सभापती, सगळे आमचे लोकप्रतिनिधी हे सातत्याने गेल्या 3 महिन्यापासून आपण बघता आहे की आम्ही फील्डवर आहोत. मग पूर परिस्थिती असेल किंवा रस्त्यांचा इश्यू असेल, सेफ्टीचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो केले आहे की नाही आणि त्यानुसार शास्ती आपण करतोय. पण आता जो टप्पा दुसरा आहे तो असा आहे की आपल्याला त्यांना हे काम पुढे करू न देणे अशी एक त्याच्यात कंत्राटी एक प्रोव्हिजन आहे. आणि तिसरी ब्लॅक लिस्टिंगची कारवाई आहे. पण हे होत असताना देखील आज आम्ही स्वतः माझं पत्र, उपमहापौरांची सही आहे त्याच्यावरती, सभापती महोदय आहे, सगळे लोकप्रतिनिधी आहे, मी स्वतः एक पत्र दिलेलं आहे सन्माननीय आपले आयुक्त शेखर सिंग यांना आणि त्याची कॉपी CP सरांना आणि विभागीय आयुक्त कार्यालयाला देखील पाठवली आहे की ह्या पद्धतीचे जे कामं चालू आहेत ते प्रशासकीय काळात झालेले आहेत. त्याच्यासाठी आपण म्हणतोय की प्राधिकरण स्थापन केलेलं आहे कुंभच्या कामांसाठी. आणि याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, खरं तर क्वालिटी असेल किंवा हे जे कामं आहे ते दिरंगाईने सुरू आहे. मेन तर डिलेचा विषय आहे आपल्याकडे की हा जो डिले झालेला आहे तो काही कारणास्तव झालाय, पण प्रत्येक कामांमध्ये झालाय. जी कामं 50-60% पाहिजे होती ती झालेली नाही आहे. आणि हा ऍक्च्युअली डिले कशामुळे झालेला आहे, एक तर तो डॅशबोर्ड काय आहे, त्याचा ऍक्सेस जो आहे ज्यांना आहे त्यांनी काय ऍक्शन्स घेतले आहेत. सो प्राधिकरण किंवा महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, यांनी ऍक्शन मोडवरती येणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय की सर्व लोकप्रतिनिधींची एकच मागणी आहे की आपण फील्डवर उतरून हे करावं. माझं सगळ्यांना म्हणणं आहे की आज ज्या कुटुंबांनी, खरं तर ज्यांनी आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य गमावला आहे, ती जी चूक आहे ती ऍक्च्युअली तुम्ही कोणावरती टाकणार. आणि हाच प्रश्न खरं मी आज माझ्या पत्राद्वारे देखील उपस्थित केलेला आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे, निष्पाप नाशिककरांचा बळी गेला आहे. नाशिककरांमध्ये आक्रोश आहे की विनाकारण फक्त या खड्ड्यांमुळे बळी जात आहेत, कुटुंबातले करते धरते व्यक्ती जात आहेत, कुटुंब वाऱ्यावर येत आहेत. इतका आक्रोश असताना नेमकं आता काय पावलं, म्हणजे नक्कीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोकांना रिलीफ कशातनं मिळणार आहे, तर हे जे खड्डे ते बुजवून मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही सकाळपासून जिथे जिथे मेजर रोड ऍक्सिडेंट झालेले आहेत, तुम्ही बघितलं आहे की मी आता निर्देश दिलेले आहेत की आपण कोल्ड मिक्सचा वापर करावा. त्यासाठी पाणी चालू असताना दुसरं कुठलंही जे मटेरियल आहे ते टिकत नाहीये, त्याच्यावरनं अवजड वाहनं गेली की ते उखडून जातं आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मुरुम टाकला तर चिखल होतोय, त्याच्यामुळे जे जुनं मिलिंगचं मटेरियल आहे आणि जे कोल्ड मिक्स आहे त्याचा वापर करून एक आपण गंगापूर रोडपासून सुरुवात केली आणि एक टेस्ट पॅच घेतला. मी जिओटॅग फोटो बिफोर आफ्टर सगळ्यांना टाकायला लावलेत. रोज प्रशासन आपल्याला किती खड्डे बुजवले याचा नाशिककरांना हिशोब आता देणार आहे. आणि अशा पद्धतीची सक्तीची कारवाई, आणि आता कंत्राटदारांना तर सोडा, त्यांना ब्लॅक लिस्टिंग पर्यंत कसं न्यायचं हे आम्ही बघतोच आहे. सदोष मनुष्यबळाचा गुन्हा जो आहे, वधाचा गुन्हा जो आहे तो आम्ही दाखल करणार आहे. आणि आता अधिकाऱ्यांना देखील याच्यात आम्ही खेचणार आहोत आणि त्यांच्यावरती आता येत्या 7 तारखेला जी काही सभागृहाची मागणी असेल ती आम्ही पूर्ण करणार. आणखी गंभीर आरोप केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांनी, महापौर आयुक्तांवरती सुद्धा गुन्हे दाखल करा अशा पद्धतीने मनुष्यवधाचे त्यांनी मागणी केली आहे. मुळात मला असं वाटतं एक जबाबदार लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष असेल, विरोधी पक्ष म्हणून पूर परिस्थिती असेल किंवा आत्ताची परिस्थिती असेल, त्यांनी आंदोलनं करण्यापेक्षा दालनात
पावसाला लपून बसण्यापेक्षा इथे फील्डवर असणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रभागात देखील खड्डे बुजवण्यासाठी आम्ही सकाळपासून फिरतोय. तर लोकप्रतिनिधीची भूमिका जी आहे ती स्टंटबाजी करण्यापेक्षा फील्डवर उतरून लोकांना काय अपेक्षित आहे ते काम करण्यामध्ये आहे. पण आज जो अपघात झालेला आहे तो नेमकं काम तिथे काय सुरू होतं, कोण ठेकेदार होतं आणि त्याच्यावर आता काय कारवाई केली जाते? नक्कीच सर्व जी माहिती आहे आता आपण बघतोय की सकाळपासून आपण ते करतो आहे. अंबडवरती जो अपघात झालेला आहे तो 2 व्हीलरचा आहे आणि त्याची सर्व माहिती आपण मागवलेली आहे. मला असं वाटतं की काही परिस्थितीमध्ये तिथे चिखल होता, टर्न करण्यासाठी ते गृहस्थ वाचवायला गेले आणि मग त्यांचा जो आहे तो अपघाती मृत्यू झालेला आहे. पण हे सगळं असताना देखील आपण प्रत्यक्षरित्या तिथे काय झालंय, काय घटनाक्रम होता याची माहिती घेऊनच आपण निर्णय घेणार. आपण म्हणता FIR दाखल केली, त्या कुठल्या प्रकरणामध्ये आणि किती जणांवर दाखल केली? 2 जणांवरती आतापर्यंत दाखल झालेली आहे. गेल्या महासभेत त्याची सगळी माहिती आपल्याला देतेच, जे काही आता प्रेस रिलीज होतील त्याच्यातनं. आणि आता जे दुसरा टप्पा आहे तो खरं महत्वाचा आहे की आतापर्यंत जे 5 कुटुंबियांना हा आघात झालेला आहे, ज्या कुटुंबांना आघात झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते रस्ते होते आणि ते आता तातडीने बुजवले आहेत की नाही. प्रशासनावरती आता कडी नजर ही आमची असणार आहे. आता कॉन्ट्रॅक्टर सोडा पण अधिकाऱ्याला आम्ही जबाबदार धरू. जे कोतकर आहेत ते मदतीची मागणी करतायत, त्यांना नोकरी हवी आहे आणि महापालिकेत काय मदत दिली जाणार आहे त्यांना? नक्कीच आपण तेव्हाही सांगितलं होतं, रुलिंगमध्ये सांगितलं की केस बेस कसं आहे की नेमकं तिथे काय घडलेलं होतं, काय परिस्थिती आहे, कोणता कॉन्ट्रॅक्टदार आहे, काय कुटुंबाची परिस्थिती. आपण बघितलं असेल की प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते. जसं माजी सैनिकांच्या कुटुंबाला आपण न्याय दिलेला आहे, त्यांचा जो मुलगा आहे तो दिव्यांग होता आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या आईंच्या नावाने आपण वीरपत्नी ज्या आहेत त्यांच्या नावाने आपण ते दिलेलं आहे. तर असं प्रत्येक कुटुंबाचं एक अनालिसिस होईल. ज्यांची काही मागणी असेल ती नक्कीच आम्ही कन्सिडर करणार आहोत आणि येत्या विशेष महासभेमध्ये 7 तारखेला आम्ही हे सगळे जे आहेत ते निर्णयास नेऊ. पण सत्तेत असताना सुद्धा आपले काही नगरसेवक आज महापालिकेमध्ये येऊन आंदोलन केलेलं आहे. सत्तेत असून देखील आम्ही आमचे प्रश्न मांडणार आणि आंदोलन करणार अशी भूमिका त्यांची. मुळात सत्ता किंवा विरोधी पक्ष हा मुद्दा असू शकत नाही. आपण बघितलं असेल, महापौर असतील, मी असेल, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील आणि सगळे प्रभागातले लोकप्रतिनिधी आहे. सकाळी 7:30 वाजेपासून आम्ही सर्वजण फील्डवरती आहोत. या ठिकाणी खड्डे पडलेले, मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याच्यामध्ये खड्डे बुजवत असताना ताईंनी सांगितल्याप्रमाणे कुठलं मटेरियल वापरायचं ते वापरून झालं, परंतु त्याच्यावर काही रिझल्ट येत नव्हता. मग आता कोल्ड मिक्सचा त्या ठिकाणी वापर सुरू केला, त्याची ट्रायल झाली आणि अशातच ज्या ठिकाणी काल जो काय अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये ज्या का परिवारातली जी व्यक्ती दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे, बरं कोतकर परिवारातील, परंतु असं असताना आज दुसरा दिवस असताना हे करणं मला असं वाटतं हे योग्य नाही आहे. आणि त्यांना आपण नक्कीच यापूर्वी महापौरांनी महासभेतच लोकप्रतिनिधींच्या सदस्यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी रुलिंग पण दिलेलं आहे. खरं तर त्यांनी आमच्याशी बोलणं अपेक्षित होतं किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं अपेक्षित होतं आणि त्याही पलीकडे जाऊन आपली जबाबदारी लोकप्रतिनिधीची काय आहे हे जर त्यांनी मांडणी केली असती तर नक्कीच त्यांना त्या ठिकाणी आणि असंही त्यांना जी काही दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जे दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या परिवाराला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना योग्य ते न्याय देण्याचं महापौरांनी सुद्धा या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. पण घोषणाबाजी झाली. असं होतं आज त्या 2-2.5 तास ती महिला जिचा पती कालच वारलेला आहे, लहान चिमुरडी होती 5 वर्षाची, ते महापालिकेत येतात, त्याचा लोकप्रतिनिधी भेटत नाही, कोणी अधिकारी भेटत नाही. खरं तर संबंधित ज्या व्यक्तींविषयी आपण सांगतात त्यांच्या पत्नी या महानगरपालिकेच्या सभागृहातील सदस्य आहेत आणि संबंधित त्यांचे जे पती आहेत, मला असं वाटतं त्याविषयी शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत, त्यांच्याशी नक्की चर्चा केली जाईल कारण हे नेमके कुठल्या पद्धतीनं कामाचं स्वरूप आहे ती माहिती घेऊ. घोषणाबाजी करण्यात आली. अण्णा परिवारातल्या सगळ्या व्यक्तींना महापालिकेत आणणं हा स्टंटबाजी नाही वाटत, काय योग्य होतं? नक्कीच मला असं वाटतं की संवेदना महत्त्वाच्या आहेत. सत्ता आणि विरोधी पक्ष किंवा काय तो नंतरचा पार्ट आहे, परंतु ही सगळी मदत त्यांना तिथे जाऊन घरी जाऊन सुद्धा जर त्यांनी संबंधित आमच्याशी चर्चा केली असती तर महापौर असेल, मी असेल, स्थायी समितीचे सभापती असतील, आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील, आम्ही संबंधित व्यक्तींच्या कोतकरांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वनही केलं असतं आणि त्यांच्याशी चर्चा केली असती. घोषणाबाजी झाली त्या ठिकाणी हे दोन्ही दुर्दैव आहे. गटाकडून माहिती घेतो दुर्दैवी चित्र होतं. हे दुर्दैवीच आहे आणि हे कोणालाही पुन्हा पटणारी ही वस्तुस्थिती आहे, परंतु नक्कीच पक्ष याची दखल घेईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.